इचलकरंजीकरांसाठी दिलासा, काळा ओढा आणि चंदूर ओढ्याचे होणार पुनरुज्जीवन. उपमहापौर अनिल डाळ्या यांची माहिती. इचलकरंजी शहराला दरवर्षी भेडसावणाऱ्या पुराच्या संकटावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेने कंबर कसली आहे. महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँकेच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमांतर्गत शहरातील काळा ओढा आणि चंदूर ओढ्याच्या स्वच्छतेसह खोलीकरण आणि रुंदीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. यामुळे पावसाळ्यात होणारी पाणी तुंबण्याची समस्या सुटण्यास मोठी मदत होणार आहे. या प्रकल्पांतर्गत पर्यावरणाचे रक्षण आणि भूगर्भातील पाणी पातळी वाढवण्यासाठी नैसर्गिक उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे, अशी माहिती उपमहापौर अनिल डाळ्या यांनी दिली. पाहूया ते काय सांगतात. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी. नमस्कार. तुम्हाला सर्वांना इचलकरंजीवासियांना माहिती आहे की MRDP फंडातील 419 कोटी निधीतून काळा ओढा स्वच्छ करायचा आहे, आपल्याला चंदूर ओढा स्वच्छ करायचा आहे. अनेक गटरी आपल्याला व्यवस्थितपणे इचलकरंजीमध्ये सारण गटरी वगैरे सगळं व्यवस्थित बांधायचे आहे आणि इचलकरंजीला पूर येऊ नये म्हणून जे फंड आपल्याला 419 कोटी रुपये हे दिलेलं आहे ते कसं यूज करायचं याबद्दल एक DPR तयार केलेला आहे. परंतु मी आज मागणी केलेली आहे की या DPRमध्ये जे चंदूर ओढा पण आपल्याला स्वच्छ करायचा आहे, काळा ओढा पण आपल्याला स्वच्छ करायचा आहे. परंतु त्याबरोबर काळ्या ओढ्यामधील ज्या घोरपडे काळातील एक 40 विहिरी आहेत, त्या सर्व विहिरी आपण त्यामध्ये स्वच्छ करावी, असं त्यामध्ये दुरुस्ती करावी असं मी पत्र प्रशासनाला दिलेलं आहे. परंतु माझी ही मागणी काय, तर इचलकरंजी ही आपली फार जुनी महानगरपालिका आहे. आता ही महानगरपालिका झाली, परंतु इचलकरंजीमध्ये ज्या 40 विहिरी आहेत त्यामध्ये पूर्णपणे गाळ हा भरलेला आहे, कचरा भरलेला आहे. तो जर स्वच्छ केला तर मजल्यापासून येणारं सगळं पाणी हे इचलकरंजीच्या सगळ्या त्या विहिरीमध्ये जाईल, पावसाचं पाणी त्या विहिरीमध्ये जाईल आणि इचलकरंजीची भूजल पातळी वाढेल. आणि इचलकरंजीमध्ये आज जे 400 फुटावर 500 फुटावर 300 फुटावर जे पाणी येतं आहे बोरिंगचं, ते 50 फुटावर 60 फुटावर 100 फुटावर येईल आणि इचलकरंजीचा पूर्णपणे पाण्याचा प्रश्नसुद्धा काही अंशी मिटेल आणि ते पाणी नदीला मिळणार नाही, त्यामुळं पूरसुद्धा इथून पुढं येणार नाही. त्यामुळे एक रास्त मागणी मी प्रशासनाला केलेली आहे आणि त्या DPRमध्ये थोडा चेंज करून इचलकरंजीवासियांना दिलासा मिळावा ही माझी इच्छा आहे.